गहू कोणताही असू द्या, अशी जर मऊ आणि लुसलुशीत चपाती जर तुम्हाला बनवायची असेल, हे बघा असे 2 पदर असे निघतील, अशी सुंदर अशी फुगलेली चपाती तुम्हाला बनवायची असेल, तर ह्या टिप्स नक्की फॉलो करा. नमस्कार. आज आपण बघणार आहे मऊ आणि लुसलुशीत चपाती, जी की मुलांना आवडेल, मुलं आवडीने खातील अशी चपाती बनवण्यासाठीचे सिक्रेट टिप्स. तुमच्याकडे कुठल्याही प्रकारचा गहू असेल ना, की लोकवान असेल, सिहोर असेल किंवा अजून काही वेगळा, खपली गहू असेल, तर कुठलाही गहू गहू असू द्या, चपाती एकदम चविष्ट आणि मऊ-मऊ अशी होणार आहे. यासाठी सगळ्यात पहिली स्टेप आहे कणिक मळणे. तर आपण कशा पद्धतीने कणिक मळतो हे महत्त्वाचं आहे. सकाळी बनवलेली चपाती संध्याकाळपर्यंत सुद्धा अगदी मऊ-मऊ राहणार आहे, जर ह्या सिक्रेट टिप्स तुम्ही वापरल्या तर. मऊ चपाती बनवण्यासाठी पहिलं सिक्रेट आहे की गरम पाणी आणि त्यामध्ये मी घालत असते 1 ते दीड चमचा तेल. तर हे असं तेल घालून थोडंसं पाणी गरम करून घ्यायचं आहे. माझ्याकडचं गव्हाचं पीठ एकदम छान बारीक दळलेलं आहे, त्यामुळे मी ते काही चाळणीने चाळून घेत नाहीये. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही चाळणीने चाळून घ्या. तर अशा पद्धतीने मी पिठामध्ये आधी मीठ घातलेलं आहे, त्यामुळे चपातीला चव येते. मुलांना नुसतं जरी खायचं असेल ना, तरी पण आवडते. आणि सेकंड सिक्रेट आहे दुधावरची घट्ट अशी साय. आज जरी माझ्याकडे साय कमी उरलेली होती, पण थोडं दूध मी त्यात ॲड केलेलं आहे. आणि ज्या पद्धतीने आपण पीठ मळतो ना, हे खूप महत्त्वाचं आहे. तुम्ही पाहिलं आहे की चपाती किती छान मऊ आणि लुसलुशीत झालेली आहे. तर अशा पद्धतीने थोडं-थोडं गरम पाणी आपण टाकत पीठ मळायचं आहे. एकदम पटकन असं पाणी ओतायचं नाहीये. हलक्या हाताने पाणी घालत-घालत पीठ मळायचं आहे. तर हे बघा मी अशा पद्धतीने मळून घेतीये. कणिक अगदी घट्ट मळलं ना, तरी पण चपाती एकदम कडक होते, वातळ होते आणि खूपच पातळ जरी पीठ मळलं ना, तरी चपाती लाटायलाही त्रास होतो आणि चपाती अ, मऊ पण होत नाही, कडक-कडक चपाती होते. त्यामुळे आपण कशा पद्धतीने कणिक मळतो ना, हे खूप महत्त्वाचं आहे. आपल्याला रोज चपाती करायची असते, रोज आपल्या घरामध्ये चपाती होत असते, त्यामुळे परफेक्ट कणिक कसं मळायचं, हे खूप महत्त्वाचं आहे आणि ह्या टिप्स जर फॉलो केल्या ना, तर तुम्हाला रोजच्या रोज एकसारखी मऊ आणि लुसलुसीत चपाती भेटणार आहे, तयार होणार आहे, मुलंही आवडीने खाणार आहेत. कणिक मळण्यासाठी गव्हाचं पीठ व्यवस्थित चाळून घ्यायचं आहे आणि सेकंड आहे, की आपल्याला गरम पाण्यामध्ये 1 ते दीड चमचा तेल किंवा तूप तुम्ही काहीही घालू शकता. हे घालून आपण कणिक मळायचं आहे आणि थर्ड आहे सिक्रेट, की आपल्याला घालायची आहे दुधावरची साय. तर ह्याच्याने तुम्ही जर कणिक मळलं ना, तर रोज परफेक्ट अशी चपाती तुमची तयार होणार आहे. मुलंही आवडीने खाणार आहेत आणि तुमची चपाती सकाळी जरी बनवलेली असेल, तरी संध्याकाळपर्यंत एकदम मऊ आणि लुसलुशीत राहणार आहे. बिलकुल कडक होणार नाही, वातड होणार नाही. तर ह्या टिप्स नक्की तुम्ही फॉलो करा. चपाती एकदम छान होणार आहे. हे बघा आता कणिक मी कशा पद्धतीने मळलेलं आहे. बिलकुल घट्ट नाही किंवा खूप पातळ पण नाही. एकदम व्यवस्थित असं मऊ कणिक मळून झालेलं आहे. थोडासा तेलाचा हात लावून कणिक एकदम एकजीव असं मळून घ्यायचं आहे. जितकं आपल्याला एकजीव करता येईल ना, तेवढं आपण करायचं आहे. त्यामुळे चपाती खरंच एकदम छान होते. तर काही या छोट्या-छोट्या टिप्स असतात खरं तर. पण सुरुवातीला तर ह्या जे बिगिनर्स आहेत, नवीन लग्न झालेले आहेत किंवा जे सुरुवात करतायत चपाती शिकायला, त्यांना ह्या गोष्टी माहिती नसतात. तर हे जर त्यांनी फॉलो केले ना, तर त्यांच्या चपाती एकदम पहिल्याच प्रयत्नामध्ये खूप छान येतील, मऊ चपात्या येतील आणि सगळेजण कौतुक करतील. तर नक्की ह्या टिप्स फॉलो करा. हे बघा असं व्यवस्थित कणिक एकजीव करून मळून घ्यायचं आहे. बोटांनी प्रेशर देत-देत एकदम एकजीव असं कणिक मळून घ्यायचं आहे. हे बघा आता कणिक किती छान मळून झालेलं आहे आणि हे आता आपल्याला अर्ध्या तासासाठी आहे ना झाकून ठेवायचं आहे. तर हे बघा आता अर्धा तास झालेला आहे आणि बघा किती छान असं कणिक मऊ झालेलं आहे आणि आता चपात्या करण्यासाठी हे कणिक रेडी झालेलं आहे. तर आता आपण चपात्या करायला घेऊया. तर सगळ्यात आधी आहे ना तवा गरम करायला ठेवायचा आहे. तवा आधी व्यवस्थित पूर्ण मोठ्या गॅसवर गरम करून घ्यायचा आहे आणि नंतर तो थोडासा मीडियम करून ठेवायचा आहे किंवा कमी करून ठेवायचा आहे.
कणिक कितीही मऊ मळलेलं असेल आणि चपाती कितीही गोल लाटली, पण तवा जर व्यवस्थित तापलेला नसेल ना, तर तुमची चपाती बिलकुल मऊ येणार नाही. एकदम कडक किंवा वातड येईल. त्यामुळे तवा तापणं, व्यवस्थित गरम असणं हे खूप महत्त्वाचं आहे. तर हे बघा असं मऊ छान असं कणिक मळून झालेलं आहे. तर ह्या छोट्या-छोट्या टिप्स आहेत, पण खूप महत्त्वपूर्ण आहेत. तर त्या तुम्ही नक्की लक्षात ठेवा. हे बघा पुन्हा एकदा थोडंसं तेल लावून आहे ना, मी कणिक व्यवस्थित मळून घेते, एकजीव करून घेतीये. चपाती कशी बनवायची हे तर सर्वांना माहितीच आहे. पण जे काही बिगिनर्स आहेत, ज्या नवीन लग्न झालेल्या मुली आहेत किंवा ज्या नवीन चपाती शिकत आहेत, मी त्यांच्यासाठी सांगते, की आपल्याला कुठल्या साइजची चपाती बनवायची आहे, छोटी-मोठी त्याप्रमाणे एक छोटासा गोळा आपण बनवून घ्यायचा. थोडासा लाटून झाला ना, की त्यामध्ये आपल्याला तेल घालायचं आहे. तेल लावायचं आहे, सगळ्या बाजूने पसरून घ्यायचं आहे. हे बघा अशा पद्धतीने आणि नंतर आपल्याला त्याला फोल्ड करून घ्यायचं आहे. तर पुन्हा एकदा तेल लावून आणि दुसऱ्यांदा अजून एक घडी घालायची आहे. तर असा ट्रायंग्युलर आकार येतो आणि हे याला छानपैकी असं सगळ्या बाजूने पॅक करून घ्यायचं आणि पीठ लावून व्यवस्थित चपाती लाटून घ्यायची. हलक्या हाताने चपाती हळू-हळू तुम्हाला गोल चपाती लाटायला नक्की जमेल. आकार काही एवढा इम्पोर्टंट नाही आहे. चपाती मऊ होणं हे खूप महत्त्वाचं आहे. तर नक्की प्रयत्नांनी, सवयीने तुम्हाला गोल चपाती लाटायला येणार आहे. तर हे बघा अशा पद्धतीने चपाती लाटून घ्यायची आहे आणि चपातीचे काठ मेन म्हणजे जाड ठेवायचे नाही आहे. ते पण एकसारखे असे अ, बारीक पातळ लाटून घ्यायचे आहे. अशी व्यवस्थित हलक्या हाताने चपाती लाटून घ्यायची आहे. चपाती तव्यावर टाकली ना, तर सगळ्यात आधी काय करायचं आहे, तर गॅस मोठा करायचा आहे. कारण जर गॅस कमी असेल ना, तर चपाती नीट भाजली जाणार नाही. अर्धी कच्ची, अर्धी पक्की. मग ती चपाती एकदम वातड होते, रबरासारखी लागते. तर गॅस मोठा असणं आणि व्यवस्थित तवा तापलेला असणं हे खूप महत्त्वाचं आहे चपाती भाजताना. हे बघा अशा पद्धतीने मोठा गॅस ठेवायचा आहे चपाती भाजताना. तसं अशी दोन्ही बाजूने व्यवस्थित चपाती भाजून घ्यायची आहे. एकदम छान अशी चपाती फुगते आणि मऊ अशी चपाती तयार होते. जेवढं कणिक मळणं इम्पोर्टंट आहे ना, तेवढं लाटणं आणि त्यानंतर भाजणं हेही खूपच इम्पोर्टंट आहे. तर ह्या 2-3 स्टेप जर तुम्ही व्यवस्थित फॉलो केल्या ना, तर तुम्ही चपातीमध्ये एकदम एक्सपर्ट होणार आणि तुमच्या हातच्या चपात्या सगळ्यांना आवडणार आणि प्रत्येक वेळेस तुमच्या चपातीचं कौतुक होणार हे मी नक्की सांगते. तर हे बघा अशा पद्धतीने तेल लावून चपाती जर भाजली ना, तर चपातीला एक वेगळीच चव येते आणि वेगळाच सुगंध चपातीचा असा घरभर पसरतो. तर नक्की अशा पद्धतीने चपाती बनवून बघा. तर ह्या ज्या सिक्रेट टिप्स आहेत ना, ह्या नक्की तुम्ही फॉलो करा. तुमच्या चपात्या खरंच खूप छान टेस्टी होतील आणि मऊ होतील. हे बघा चपाती पण किती छान फुगलेली आहे. चपाती भाजून झाली ना, की सगळ्यात आधी तिची अशी वाफ काढून घ्यायची आहे. तर बऱ्याच जणी अशा दोन्ही हातावर वाफ काढतात. तर मला तर काही जमत नाही. मला खूप चटका बसतो. तर मी हे असे 2-3 चपात्या करून घेतलेल्या आहेत. कारण आमच्या घरात तव्यावरचीच चपाती लागत असते गरम-गरम. तर मी ही मुलांसाठी करून घेते आणि तुम्हाला दाखवते कशा पद्धतीने बनवायच्या. तर ह्या अशा पद्धतीने मी 2-3 चपात्या बनवून घेतल्या आहेत. अशी गरमागरम चपाती मुलांना तूप लावून किंवा बटर लावून दिली ना, तर मुलं आवडीने खातात. त्यांच्या आवडत्या भाजीसोबत मुलं 1 काय, 2 काय, 3-3 चपात्या खातील. हे बघा कशी मऊ आणि लुसलुशीत अशी चपाती तयार झालेली आहे. आणि किती सुंदर असे त्याचे 2 लेयर असे तयार झालेले आहेत. एकदम काठोकाठ अशी चपाती फुगलेली आहे. हे बघा, पूर्ण चपाती फुगली आहे आणि सगळ्या बाजूने व्यवस्थित भाजली गेलेली आहे चपाती. कुठेही कच्ची नाहीये. किती मऊ आहे बघा आणि अशी चपाती मुलं आवडीने खातात. तर ही अशी मऊ चपाती बनवण्याचे सिक्रेट टिप्स तुम्हाला आवडले असतील, तर नक्की आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चला बाय.